शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सागर मंत्री संचय ॲग्रो इनपुट्समधून तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आहोत ढवळपुरी फाटा तालुका पारनेर जिल्हा औरंगाबाद या गावामध्ये आणि अहमदनगर या गावामध्ये आणि आपल्याबरोबर आज प्रगतशील शेतकरी आहेत प्रतीक शिंदे. समोर बघा, आमच्या लोकांना समजू द्या. अतिशय उत्कृष्ट शेती करतात. 25 एकर जमीन आहे यांच्याकडे. संत्रा सीताफळ आहेत. पुन्हा हे दरवर्षी कोबी करतात. 3-3.5 एकर आता झेंडू यांनी लावलेला आहे. कोबी 2.25 एकर यांनी फुलवर लावलेला आहे. टोमॅटो करतात दरवर्षी आणि एक यंग एज एकदम खूप उत्साही शेतकरी आहेत. आज आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहेत. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार. आज हे जो फुलवर आहे याचं किती क्षेत्र आहे? हे 2.25 एकर क्षेत्र आहे. आणि कधीची लागवड आहे ही लागवड आपण 12 मेला केली होती. बर. आणि आजच्या 8 दिवसाआधी ह्या प्लॉटची कंडिशन कशी होती? 8 दिवसापूर्वी कंडिशन थोडी म्हणजे एवढी चांगली ग्रोथ नव्हती. आणि 8 दिवसापूर्वी आमचे मित्र सिद्धार्थ हंबर्डे आमची मुलाखत झाली. बर. मुलाखत झाल्यानंतर ते बोलले, बाबा मी संचय ॲग्रो मध्ये आहे, तुम्ही आपले गँगस्टार आणि ते प्रोडक्ट वापरून पहा एकदा, नाही का. मग त्यांनी आपल्याला ते प्रोडक्ट दिले आणि प्रोडक्ट दिल्यानंतर 8 दिवसांनी फ्लॉवरनी भरपूर प्रमाणात ग्रोथ घेतली. म्हणजे पानं रुंद झाली, ग्रीनरी चांगली आली. त्यामुळे संचय ॲग्रोचे मी प्रथमतः आभार मानतो आणि चांगला रिझल्ट मला भेटला. नक्की 100%. तुम्ही समाधानी आहेत? मी समाधानी. 8 दिवसाचे प्लॉट आणि आजचा जो प्लॉट आहे त्याचा कसा वाटतो तुम्हाला? एकदम किती फरक पडतो? 8 दिवसात आज म्हणजे मला 99% फायदा या औषधातून मला झाला. तुम्ही हे 3 औषधं एकत्र सोडली होती. हो हो. त्याच्यामध्ये तुम्ही यांनी गँगस्टार सॉलिड्स वापरलेत. ओसम 6K म्हणून आपला मायक्रोरायझा येतो तो वापरलाय. आणि लिक्विडमध्ये गँगस्टर 24 म्हणून कन्सोर्शिया वापरलेत. तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात ह्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला सांगतो. लिक्विड गँगस्टर जे आहे त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाशच्या बॅक्टेरिया आहेत आणि सॉलिड्स गँगस्टर जे आहेत त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाशच्या बॅक्टेरिया प्लस काही मायक्रोब्स आहेत. आणि ओसम 6K जो आहे हा मायक्रोरायझा आहे, व्हॅसिक्युलर आर्व्हेस्क्युलर मायक्रोरायझा. आणि अनेक कंपन्या विकतात, पण आपला जो व्यायाम आहे तो 6000 IP चा व्यायाम आहे. आणि ह्याची जी रिझल्ट्स आहेत ते आज डोळ्यासमोर इथं दिसत आहेत. आणि हे जे ह्यांनी वापरले ते 3 एकराला 250 ग्रॅम NPK कन्सोर्शिया, 500 मिली NPK कन्सोर्शिया आणि त्याच्याबरोबर 100 ग्रॅम व्यायाम वापरले. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या व्यायाममध्ये आपण नुसतं व्यायाम नाही देत, तर ह्याच्याबरोबर ॲक्टिवेटर देतो 30 ग्रॅम एक्स्ट्रा. का त्यांनी ते जे व्यायामचे जे स्पोर्स आहेत ते जवळजवळ तिपटीने वाढतात. आणि तिपटीने वाढल्यानंतर जमिनीमध्ये रूट झोन चांगला डेव्हलप होतो, व्हाईट रूट्स वाढतात आणि झाडामध्ये एक शायनिंग तयार होते, झाडाची ग्रोथ चांगली होते. तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देताल? शेतकरी मित्रांना मी एवढंच सांगेल की हे प्रोडक्ट वापरले पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. या प्रोडक्टमुळे आपल्या शेतकऱ्याला काय होतं, रिझल्ट छान प्रकारे भेटतात. आणि जी ग्रोथ आहे म्हणजे आपल्या तरकारी किंवा भाजीपाल्याची ती चांगल्या प्रकारे होते. आणि शेतकऱ्याचं कसं असतं, कमी खर्चात जास्त उत्पादन भेटलं तर शेतकऱ्याला नफा जास्त भेटतो आणि नफा जास्त भेटल्यावर शेतकऱ्याचा फायदा होतो. त्यामुळं मी बॅक्टेरिया वापरले पाहिजे आणि बॅक्टेरिया वापरल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीत खतं भरपूर असतात. आणि मग ते बॅक्टेरिया म्हणजे काय, आपल्या खतांचं वहन करतात. वहन केल्यामुळं आपल्या झाडाला सगळे अन्नद्रव्य व्यवस्थित भेटतात. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो. शेतकरी मित्रांनो सगळ्यांना एक अतिशय मोलाचा सल्ला आहे की आपण खतं खूप वापरतो. मार्केटमध्ये खूप खतं आलीत. कोणी जर्मनीचे आणते, कोण स्पेनचं आणते, कोण पोलंडचं आणते, कोण इंडियन ग्रेड विकतंय. आणि नंबर ऑफ फर्टिलायझर्स, नंबर ऑफ ग्रेड्स मार्केटमध्ये आहेत. अनेक NPKचे वेगवेगळे ग्रेड्स विथ मायक्रोन्यूट्रिएंट मार्केटमध्ये आहे. आपण काय करतोय, फक्त ग्रेड्स घेतोय आणि जमिनीमध्ये सोडतोय. परंतु त्या सोडियम फ्री आहेत का, क्लोराईड फ्री आहेत का, क्लोरीन फ्री आहेत का, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम मेटलचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये मँगनीज मेटलचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये अदर मेटल्सचं प्रमाण किती ते आपण चेक करत नाही. आणि आपला एक गैरसमज आहे की बाबा सोडली खतं म्हणजे आपलं खूप जबरदस्त आहे, परंतु ती सोडलेली जी खतं आहेत
ती जमिनीमधून आपटेक होण्यासाठी बॅक्टेरिया देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी नत्राच्या बॅक्टेरिया असतील, स्पोरसच्या असतील, पालासच्या असतील, झिंकच्या असतील, सल्फरच्या असतील, फेरसच्या असतील किंवा मायक्रोरायझा असेल, या सगळ्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे. हे तुम्ही सर्वांनी नक्की वापरा. आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट्स आहेत त्याच्यामुळे तुमचा केमिकल फर्टिलायझरचा खर्च जवळजवळ 30% कमी होतो आणि यील्ड पण 25-30% वाढतं, सॉईल हेल्थ वाढतो, ऑर्गॅनिक कार्बन पण वापरणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आपल्या कंपनी प्रोव्हाइड करते. तुम्ही सर्वजण नक्की वापरा. धन्यवाद.